ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार ज्या जागेमुळे अडचणीत आले तो व्यवहार उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रद्द केल्याची घोषणा जी आहे ती पत्रकार परिषदेत घेतली। आपण आता त्याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी प्रायोगिक वनस्पती जे वृक्षालय आहे त्या ठिकाणची ही जागा आहे। आपण त्या जागेवर या ठिकाणी आलो आहोत। आता महार वतनदार संघटनेचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। नक्की त्यांना हा व्यवहार रद्द केलेला आहे, काय नक्की या व्यवहाराबद्दल बाबत वाटतं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकार परिषदेत हा व्यवहार रद्द झाल्याचे सांगण्यात आले, तसे कागदपत्र देखील दाखवण्यात आले। तुम्हाला मान्य आहे का सगळे? अजिबात मान्य नाही। या महाराष्ट्राची जी रचना झाली स्वराज्याची, त्या रचनेमध्ये स्वराज्यामध्ये ज्यांनी कामं केली मावळे म्हणून, असे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जातीला, प्रत्येक धर्माला, प्रत्येक पंथाला जमिनी इनाम दिल्यात। त्याचा हा इतिहास आहे। हा जिवंत इतिहास म्हणजे मुंडवा हे असं गाव आहे की ज्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सौभाग्यवती पैकी एक सौभाग्यवती धर्मपत्नी इथल्या आहेत आणि हे गायकवाड कुटुंब आहे, यांनी पण स्वराज्यासाठी लढा दिलेला आहे। त्यांच्या ह्या जमिनी आहेत। हे 1955 साली बायोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या ठिकाणी जे आरक्षण केलं होतं ते आरक्षण नसून 50 वर्षाच्या लीजवरती जमीन दिली होती। 1955 साली 2005 साली हा करार संपला। 2005 सालापासून हे माझे बंधू गायकवाड अमोल असतील, सतीश असतील, आमचे नाना गायकवाडांचे चिरंजीव असतील, परेड सतीश, हे सगळे आमचे भाऊबंद इथं लढत होते। या महारवतनी जमिनी संपूर्ण गिळंकृत करण्याला आलेल्या आहेत। इथं ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून या जमिनी बहाल केल्या ह्या संपूर्ण महाराष्ट्राला स्वराज्यामध्ये, त्याच्यामध्ये नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी लढा दिला या जमिनींसाठी, छत्रपती शाहू महाराजांनी लढा दिला या जमिनींसाठी आणि संरक्षण दिलं, आणि त्यानंतर पेशव्यांनी संरक्षण दिलं। आताचे राज्यकर्ते कुठेतरी मला बोलू दे। संपूर्ण हा इतिहास सगळ्या महाराष्ट्रासमोर नाही तर दुनियासमोर आला पाहिजे। जगज्जत राजा हा शिवाजी महाराज आमचा छत्रपती होते की ज्यांनी दिलेल्या वस्तू इनामी जमिनी कधी बघितल्या नाहीत। ब्रिटिशांनीही कधी ताकद केली नाही की या जमिनींकडे वाकड्या नजरेने मारावं। अहो, दिल्लीमध्ये बसलेला औरंगजेब त्या तख्तावर नाही कधी या महारवतनी जमिनीकडे वाकड्या नजरेने बघायची त्याची हिंमत नाही आली। परंतु या 50 दशकामध्ये आज 30-40 वर्षांमध्ये तुम्ही पाहाल इथं काका पुतण्याची रेस लागलेली आहे। हे बघा ट्रम्प टावर समोर आहे, या ट्रम्प टावर समोर पुतण्याला इथं पाहिजे होतं म्हणून त्यांनी या जमिनी गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला। अहो, खोट्या सह्या केल्यात, खोट्या सगळ्या दस्त केलंय, खोटं त्याच्यामध्ये एक फोर्जरी झालेली आहे। अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यानुसार ॲट्रॉसिटी ॲक्ट झाली पाहिजे तरच, म्हणजे तुम्ही खून करा, चाकू काढा, धुवून ठेवा म्हणायचं नाही, लावले जाऊ द्या आणि आम्हाला खुनातनं आम्हाला बरी करा, बलात्कार करा आणि म्हणायचं सगळं धुवून ठेवा शरीर आणि म्हणायचं ना आम्ही बलात्कार केला पण जाऊ द्या, सोडून द्या, जमणार नाही, अजिबात खपून गेलं जाणार नाही। हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि सुप्रियाताई सुळेंना माझं आव्हान आहे, तुम्ही म्हणता पार्थ पवारांनी काहीच केलं नाही। अहो, येरोड्यामध्ये तुम्ही 1 रुपया न घेता मुकुंद भवन ट्रस्टच्या जमिनी गिळंकृत केलेल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आत्ता छत्रपती उदयनराजेंपर्यंत त्यांनी कधी जमिनी गिळंकृत केलेल्या नाहीत कुणाच्या, परंतु तुम्ही गिळंकृत केलेल्या जमिनी आहेत। आम्ही गप बसणार नाही आहोत। हे महारवतनदार आता सगळे उठलेले आहेत आणि याचं आंदोलन सुरू झालेलं आहे। 1 जानेवारीपर्यंत जर एक संपूर्ण संपुष्टात आलं नाही सगळ्या जमिनी पुण्याच्या, तर बघा कसं आंदोलन आम्ही सुरू करतो। आज व्यवहार हा रद्द करण्यात आलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळतोय। त्याला आता स्टॅम्प ड्युटी संपूर्ण भरण्याची मागणी देखील आता सब रजिस्ट्रारकडून करण्यात आली। 121 कोटी भरावेत त्यांनी। आय एम अ लॉ स्टुडंट, आय नो व्हॉट इज लॉ, कायदा काय आहे आम्हाला माहिती आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या आचारांचं, विचारांचं संविधान या भारत देशाला दिलेलं आहे म्हणून भारत देश टिकू नये। हे संविधान गाडण्याचं काम करायचं कोण करत असेल ना त्यांना आम्ही गाडून टाकू। इथं रावण राहिलेलं नाही कधी, ते चिल्लर लोक आहेत। आम्ही महार वतनदार, कोणतेही सगळे वतनदार स्वराज्याचे गप बसणार नाही आहेत। नक्कीच आपण पाहिलं तर पुण्यातील जागांच्या संदर्भात जे आहेत आता काका पुतण्याची रेस जी आहे ती या ठिकाणी सुरू असलेले पाहायला मिळते। समोरच असलेला ट्रम्प टावर जो आहे तो शरद पवारांनी दिल्याचा आरोप या ठिकाणी आता वतनदार संघटनांनी केलेला आहे। त्याचप्रमाणे आता समोर पार्थ पवारांनी हीच ती जागा जी आहे ती आता घेतल्याचा पुरावा देखील समोर आलेला आहे। त्यामुळेच काका पुतण्याची पुण्यात रेस जी आहे ती लागलेली असल्याचं चित्र जे आहे ते आता आपल्याला एकूणच पाहायला मिळते। असा आरोप जो आहे तो या ठिकाणी महार वतनदार संघटनेने केलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे।
ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.